दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे येत्या 2 जून पासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत। तळघर दरम्यान विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू असतानाच एक दगड खचला। तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले। या तळघरात मूर्ती सदृश्य वास्तू असल्याचे दिसून आले आहे। या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे, याबाबत अधिक माहिती मंदिर समिती, पुरातत्व विभाग, महाराज मंडळी, जाणकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे। मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की 15 मार्च पासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं। गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं। आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 2 जून पासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत। सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे, हनुमान दरवाजाच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली। तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं। तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आपळे मॅडम, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे 5 ते 6 फूट खाली आहे। त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या बाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील। त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत, वारकरी संप्रदायातली आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या बाबतीत मंदिर समिती, त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल। आत्ता मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील। साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ। तळघराची 5 ते 6 फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे। त्यामुळे आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही, परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे सांगता येईल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्यासाठी 3 टप्प्यात काम करण्यात येत आहे। यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे। याकरिता श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे, तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे। तर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू होते। दगडी फरशीचे फ्लोरिंग करीत असताना एक दगड खाली दबला गेला, तेथे पोकळी निर्माण झाली। तेव्हा तो दगड बाजूला काढून घेण्यात आला, तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली। फ्लोरिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बॅटरीचा प्रकाश झोतात पाहिले असता तेथे तळघर असल्याचे दिसून आले। या तळघरात मूर्ती सदृश्य वस्तू असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे, मात्र एकच दगड काढून पाहणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे याबाबत नेमके सांगता येत नाही। तसेच या 6 बाय 6 च्या तळघरात कशाची मूर्ती आहे हे समजू शकलेले नाही।
शुक्रवारी सायंकाळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, महाराज मंडळी तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात येणार आहे। असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती। मूर्ती ठेवण्यासाठीचेच हे तळघर आहे का, याबाबतही माहिती घेतली जात आहे। तसेच विठ्ठल मंदिरातून गोपाळपूर येथील जनाबाईंच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जात आहे। श्री विठ्ठलास जनाबाईच्या भेटीला जाता यावे म्हणून भुयारी मार्ग असल्याचेही चर्चिले जात आहे।